विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यासाठी भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार 26 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती संयोजिका प्रिया रसाळ आणि सोनाली नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी दुर्गा वाहिनी शक्ती साधना प्रमुख समृद्धी सराफ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। प्रिया रसाळ म्हणाल्या, भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण होणार आहेत। त्यांनी आपल्यासाठी केलेले कार्य आणि महिला म्हणून समाजकार्यात दिलेले योगदान, मंदिराची घाटांची स्थापना त्यांनी केली, त्यातून त्याची धर्माबाबत असणारे प्रेम आणि त्यांच्या हातात असणारे शिवलिंग हे सुद्धा आपल्याला त्यांची श्रद्धा दर्शवते। यंदाच्याच वर्षी राणी दुर्गावती यांच्या जयंतीला 500 वर्ष पूर्ण होणार आहेत। राणी दुर्गावती या गोंडावान क्षेत्राच्या राणी होत्या। राणी दुर्गादेवी यांचा इतिहास झाशीच्या राणीप्रमाणे आहे। त्या वीर रणांगना होत्या। त्यांनी अनेक वर्ष मुघलांबरोबर लढा दिला। अशा धर्मरक्षक, शासक, धाडसी आणि समाजसेवक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी, तसेच ते संस्कार आपल्या भावी पिढीवर रुजवण्यासाठी आणि मुलींमध्ये शौर्य निर्माण करण्यासाठी मानवंदना पथसंचलन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सोनाली नाथ म्हणाले, अशाच प्रकारचे मानवंदना संचलन विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्तीच्या माध्यमातून देशभरात होत आहे। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने पुणे महानगर येथे अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देणार आहोत। त्यासाठी आपण 26 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ येथे एकत्रित येणार आहोत आणि त्यानंतर आपण पथसंचलन करणार आहोत। पथसंचलन जे होणार आहे ते 26 जानेवारी रोजी 4 वाजता हे होणार आहे। तिथे तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात असणारे व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। साधारण 1000 ही संख्या अपेक्षित आहे। तरुणींचा जो पोशाख असेल तो पांढरा ड्रेस व भगवी ओढणी, तसंच महिलांचा जो पोशाख असेल तो भगवी साडी असा ठरवण्यात आलेला आहे। याच संचलनाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राष्ट्रीय वक्ता हबप कृतिका दीदी कदम या येणार आहेत। तसंच जो पथसंचलनाचा मार्ग आहे तो ज्ञानज्योती सावित्री फुले स्मारक इथून सुरू होऊन तसंच महात्मा फुले वाडा, मासेआळी, मिठगंज पोलीस चौकी, शितोळे देवी चौक, जैन मंदिर चौक, शुभानशहा दर्गा चौक, रांका ज्वेलर्स, कस्तुरे चौक, श्रमदान मारुती मंडळ, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम आणि परत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक असं असेल।